याचप्रमाणे भंजनामधील अत्याधुनिकतेमुळे मानवी आयुष्य दुष्कर, दुविध, असह्य होते. हे आध्यात्मिक तत्त्वज्ञानाने जाणून पुन्हा सत्ययुग संस्थापित करण्यासाठीच अध्यात्म रामायण सांगितले जात आहे. 2. सर्वसाधारणपणे सत्ताधीश जुलूम, जबरदस्ती, वर्चस्व गाजवणारे असतात. कुटुंब, समाज, कामधंदा, गाव, नगर, राज्य येथील प्रमुख, मालक, सत्ताधीश यांच्यामध्ये बहुतांशी जण सत्तापिपासू, सत्ता गाजवणारे, सत्तेचा माज चढलेले असतात. मी म्हणेन तेच सत्य, मी म्हणेन तोच कायदा, मी म्हणेन तसेच सर्वांनी खुशीने मान्य केलेच पाहिजे अशी वृत्ती असते. असे जो करत नाही, जो सत्तेपुढे मान तुकवत नाही, तो सत्तेच्या विरुद्ध आवाज उठवतो, याचा अमानुष छळ केला जातो. हा त्या सत्तेच्या जागेचा दोष असतो. कुटुंबप्रमुख, समाजामधील पुढारी, गावमुखिया, नगरमुखिया, देशाचा राज्यकर्ता हे असे असतात. काही सुरुवातीला जनहितार्थ कामे करतात, परंतु त्या सत्तेचा सहवास झाला की हळूहळू सत्तेची फळे किती चाखावी याचा पाचपोच राहत नाही. द्वापार युगामध्ये रावणादी सत्ताधीश अशाच प्रकारे सत्तेने माजलेले होते. रावणाने तर देवांना म्हणजे सभ्य, सज्जन, साधू, संत, महंत, योगी, संन्यासी, ऋषी, मुनी इत्यादींना कैद करून स्वतःच्या सेवेला जुंपले होते. तसेच तो प्रजेवर जुलूम, जबरदस्ती, दंडेली करत होता. अशा या दानववृत्तीचा बंदोबस्त करणे भूमीवरील रहिवाशांना अशक्य झाले होते. यामुळे भूमी त्रस्त झाली. तिने सभ्य, सज्जन, साधू, संत, महंत, योगी, संन्यासी, ऋषी, मुनी इत्यादींना बरोबर घेऊन सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाकडे साकडे घालण्यासाठी ती गायीचे रूप घेऊन ब्रह्मलोकी गेली. आपण गाय गरीब असा वाक्प्रचार वापरतो. यात अबल, बिचारा, बेसहाय्य, भोळा, साधा, सरळ, अश्राप, निरागस, कोणाच्या अध्यात्म्यामध्यात इत्यादी भाव असतात. हा वाक्प्रचार गायीच्या गरीब या स्वभावावरून प्रचलित झाला. कारण गाय सोडल्यास बाकी चतुष्पाद प्राणी मारकुटे, चढाई करून लढाई करणारे असतात. दानवी संपत्तीचा, राक्षसी वृत्तीचा सर्वात जास्त त्रास, वैताग, पीडा जर कोणाला सहन करावी लागत असेल तर ती या अशा गायीसारख्या पापभिरूंना. अन्नधान्य भूमीवर उगवते, वस्त्रासाठीचा कापूस भूमीवर पिकतो, निवाऱ्यासाठी लागणारे दगड, वाळू, लोखंड, पत्रा, लाकूड इत्यादी सामान भूमीमुळेच मिळते. अशा प्रकारे जीवित राहण्यासाठी लागणारे सर्व अत्यावश्यक सामान भूमी देते. आपण यासाठी भूमीवर अवलंबून असतो. भूमी बिचारी जो कोणी मेहनत घेईल त्याला एका दाण्याचा 100 दाणे या हिशेबाने परतावा देत असते. तिची काहीही तक्रार नसते. असे असूनही दानवी वृत्तीचा तिला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. कारण दानवी वृत्तीमुळे भूमीच्या संपत्तीची हानी होते, विध्वंस होतो. हे पुन्हा भरून काढायला तिला फार दीर्घकाळ मेहनत घ्यावी लागते. म्हणून येथे त्रस्त झालेल्याच्या वतीने पृथ्वी हे रूपक घेतले आहे. याचप्रमाणे सभ्य, सज्जन, साधू, संत, महंत, योगी, संन्यासी, ऋषी, मुनी इत्यादींना यांचा जास्तीत जास्त त्रास होतो. यासाठी पृथ्वीबरोबर असे लोक दानववृत्तीच्या त्रासाने त्रस्त होऊन तिच्या निवारणासाठी ते पृथ्वीबरोबर सर्व शक्तिवान अशा दैवी शक्तीकडे, ब्रह्मदेवाकडे या जुलमाविरुद्ध साकडे घालण्यासाठी, या जाचापासून सुटका करून घेण्यासाठी गेले असे म्हटले आहे. 3. येथे अजून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. गाय, पृथ्वी याचप्रमाणे ब्रह्मदेव हे एक येथे रूपक आहे. ब्रह्मदेव हा निर्मिती करण्यासाठी रूपक आहे. याचप्रमाणे भूतलावरील बिघडलेली घडी पुन्हा घालण्यासाठी जी ब्रह्मांडामध्ये उत्क्रांती होते त्यासाठी
ब्रह्मदेव हेच रूपक वापरले आहे. येथे ब्रह्मदेव म्हणून कोणी देहधारी बसलेला नाही. यास्तव या अशा रूपकावरून ब्रह्मांडामध्ये जे काही उत्पत्ती स्थिती लय सुरू असते ते जाणून आपल्या कैवल्य आनंदासाठी आपण आचरण कसे करावे हा धडा आपण या आशामधून जाणून गिरवायचा आणि प्रत्यक्ष आचरणात आणायचा. 4. पृथ्वीने रडत रडत भूतलावरील जुलूम, जाच, जबरदस्ती इत्यादीची माहिती ब्रह्मदेवाला दिली. ब्रह्मदेवाने सर्व काही सविस्तर जाणून घेतले आणि त्यानंतर त्याने डोळे मिटून घेतले आणि यावर ध्यान लावले. ध्यानामध्ये त्यांना यावर उपाय सुचला. ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय अशी वैश्विक कार्ये आहेत. या कोणी सदैही देव देवता नाहीत. उदाहरणार्थ पाऊस हे वैश्विक कार्य आहे. तेथे कोणी सदैही पाऊस पाडायला बसलेला नाही. परंतु सर्वसामान्य जनांना हे ज्ञानाने समजायला कठीण जाते. पूर्वी तर बहुतांशी जन अज्ञानीच होते. त्यांना याचा काही अंदाज यावा म्हणून अशा वैश्विक कार्यांना देवदेवतांची नावे देऊन अशा वैश्विक. याचप्रमाणे भंजनामधील अत्याधुनिकतेमुळे मानवी आयुष्य दुष्कर, दुविध, असह्य होते. हे आध्यात्मिक तत्त्वज्ञानाने जाणून पुन्हा सत्ययुग संस्थापित करण्यासाठीच अध्यात्म रामायण सांगितले जात आहे. 2. सर्वसाधारणपणे सत्ताधीश जुलूम, जबरदस्ती, वर्चस्व गाजवणारे असतात. कुटुंब, समाज, कामधंदा, गाव, नगर, राज्य येथील प्रमुख, मालक, सत्ताधीश यांच्यामध्ये बहुतांशी जण सत्ता पिपासू, सत्ता गाजवणारे, सत्तेचा माज चढलेले असतात. मी म्हणेन तेच सत्य, मी म्हणेन तोच कायदा, मी म्हणेन तसेच सर्वांनी खुशीने मान्य केलेच पाहिजे अशी वृत्ती असते. असे जो करत नाही, जो सत्तेपुढे मान तुकवत नाही, तो सत्तेच्या विरुद्ध आवाज उठवतो, याचा अमानुष छळ केला जातो. हा त्या सत्तेच्या जागेचा दोष असतो. कुटुंबप्रमुख, समाजामधील पुढारी, गावमुखिया, नगरमुखिया, देशाचा राज्यकर्ता हे असे असतात. काही सुरुवातीला जनहितार्थ कामे करतात, परंतु त्या सत्तेचा सहवास झाला की हळूहळू सत्तेची फळे किती चाखावी याचा पाचपोच राहत नाही. द्वापार युगामध्ये रावणादी सत्ताधीश अशाच प्रकारे सत्तेने माजलेले होते. रावणाने तर देवांना म्हणजे सभ्य, सज्जन, साधू, संत, महंत, योगी, संन्यासी, ऋषी, मुनी इत्यादींना कैद करून स्वतःच्या सेवेला जुंपले होते. तसेच तो प्रजेवर जुलूम, जबरदस्ती, दंडेली करत होता. अशा या दानववृत्तीचा बंदोबस्त करणे भूमीवरील रहिवाशांना अशक्य झाले होते. यामुळे भूमी त्रस्त झाली. तिने सभ्य, सज्जन, साधू, संत, महंत, योगी, संन्यासी, ऋषी, मुनी इत्यादींना बरोबर घेऊन सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाकडे साकडे घालण्यासाठी ती गायीचे रूप घेऊन ब्रह्मलोकी गेली. आपण गाय गरीब असा वाक्प्रचार वापरतो. यात अबल, बिचारा, बेसहाय्य, भोळा, साधा, सरळ, अश्राप, निरागस, कोणाच्या अध्यात्म्यामध्यात इत्यादी भाव असतात. हा वाक्प्रचार गायीच्या गरीब या स्वभावावरून प्रचलित झाला. कारण गाय सोडल्यास बाकी चतुष्पाद प्राणी मारकुटे, चढाई करून लढाई करणारे असतात. दानवी संपत्तीचा, राक्षसी वृत्तीचा सर्वात जास्त त्रास, वैताग, पीडा जर कोणाला सहन करावी लागत असेल तर ती या अशा गायीसारख्या पापभिरूंना. अन्नधान्य भूमीवर उगवते, वस्त्रासाठीचा कापूस भूमीवर पिकतो, निवाऱ्यासाठी लागणारे दगड, वाळू, लोखंड, पत्रा, लाकूड इत्यादी सामान भूमीमुळेच मिळते. अशा प्रकारे जीवित राहण्यासाठी लागणारे सर्व अत्यावश्यक सामान भूमी देते. आपण यासाठी भूमीवर अवलंबून असतो. भूमी बिचारी जो कोणी मेहनत घेईल त्याला एका दाण्याचा 100 दाणे या हिशेबाने परतावा देत असते.
तिची काहीही तक्रार नसते. असे असूनही दानवी वृत्तीचा तिला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. कारण दानवी वृत्तीमुळे भूमीच्या संपत्तीची हानी होते, विध्वंस होतो. हे पुन्हा भरून काढायला तिला फार दीर्घकाळ मेहनत घ्यावी लागते. म्हणून येथे त्रस्त झालेल्याच्या वतीने पृथ्वी हे रूपक घेतले आहे. याचप्रमाणे सभ्य, सज्जन, साधू, संत, महंत, योगी, संन्यासी, ऋषी, मुनी इत्यादींना यांचा जास्तीत जास्त त्रास होतो. यासाठी पृथ्वीबरोबर असे लोक दानव वृत्तीच्या त्रासाने त्रस्त होऊन तिच्या निवारणासाठी ते पृथ्वीबरोबर सर्व शक्तिवान अशा दैवी शक्तीकडे, ब्रह्मदेवाकडे, या जुलमाविरुद्ध साकडे घालण्यासाठी, या जाचापासून सुटका करून घेण्यासाठी गेले असे म्हटले आहे. 3. येथे अजून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. गाय, पृथ्वी याचप्रमाणे ब्रह्मदेव हे एक येथे रूपक आहे. ब्रह्मदेव हा निर्मिती करण्यासाठी रूपक आहे. याचप्रमाणे भूतलावरील बिघडलेली घडी पुन्हा घालण्यासाठी जी ब्रह्मांडामध्ये उत्क्रांती होते त्यासाठी ब्रह्मदेव हेच रूपक वापरले आहे. येथे ब्रह्मदेव म्हणून कोणी देहधारी बसलेला नाही. यास्तव या अशा रूपकावरून ब्रह्मांडामध्ये जे काही उत्पत्ती, स्थिती, लय सुरू असते ते जाणून आपल्या कैवल्य आनंदासाठी आपण आचरण कसे करावे हा धडा आपण या अशामधून जाणून गिरवायचा आणि प्रत्यक्ष आचरणात आणायचा. 4. पृथ्वीने रडत रडत भूतलावरील जुलूम, जाच, जबरदस्ती इत्यादीची माहिती ब्रह्मदेवाला दिली. ब्रह्मदेवाने सर्व काही सविस्तर जाणून घेतले आणि त्यानंतर त्याने डोळे मिटून घेतले आणि यावर ध्यान लावले. ध्यानामध्ये त्यांना यावर उपाय सुचला. ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय अशी वैश्विक कार्ये आहेत. या कोणी सदैही देव देवता नाहीत. उदाहरणार्थ पाऊस हे वैश्विक कार्य आहे. तेथे कोणी सदैही पाऊस पाडायला बसलेला नाही. परंतु सर्वसामान्य जनांना हे ज्ञानाने समजायला कठीण जाते. पूर्वी तर बहुतांशी जन अज्ञानीच होते. त्यांना याचा काही अंदाज यावा म्हणून अशा वैश्विक कार्यांना देवदेवतांची नावे देऊन अशा वैश्विक कार्यांची कल्पना रुजविली गेली. यासाठी निर्माणाला ब्रह्मा, संगोपनाला विष्णू, लय होण्याला महेश, पर्जन्याला वरुण, वायूला पवन इत्यादी इत्यादी अशा कल्पना रुजविल्या गेल्या. अशा कल्पना रुजविणे कितपत योग्य हा आता चर्चेचा विषय आहे. लहान मुलांना असत्य असलेल्या बुवाची ही भीती दाखवून शिस्त लावणे यापेक्षा त्याला सत्य सांगून वळण लावणे यात कोणती पद्धत चांगली हाच चर्चेचा विषय आहे. असो, ब्रह्मदेवाने सर्व ऐकले आणि तत्काळ डोळे मिटले आणि या समस्येवर उपाय सुचण्यासाठी त्यांच्यावर ध्यान लावले. ही एक आध्यात्मिक पद्धत आहे. ध्यान देणे म्हणजे एकचित्त एकाग्र होऊन केवळ जो काही सद्य विषय असेल त्यावर लक्ष केंद्रित करणे. असे केल्याने आपले अंतस्बाह्य अशी सर्व इंद्रिये अंतःकरणामध्ये एकवटतात. अंतःकरणामध्ये औषात्मा आहे. तेथे त्याच्या सान्निध्यात आपल्याला आत्मप्रचिती येते. आपण देहापासून पृथक होतो. यामुळे सद्य समस्येवर आपला सर्व दृष्टीने साधक बाधक विचार होतो आणि त्या अवस्थेत समाधी साध्य होते आणि जो काही प्रश्न असेल त्यावर उपाय सुचतो. अर्थात यासाठी किती वेळ लागेल हे सर्व आपल्या बौद्धिक वैचारिक आकलनशक्तीवर अवलंबून आहे. तसेच यासाठी योग साधनेचे सातत्य असावे लागते. याचप्रमाणे हे आपली शुद्धता, पावित्र्य, निरागसता इत्यादीवरही अवलंबून आहे. येथे ब्रह्मदेवाने क्षणभर ध्यान लावले असे म्हटले आहे. कारण ब्रह्मदेव परिपूर्ण शुद्ध पवित्र आहे. त्याला अल्प वेळ पुरे झाला. यामुळे जर आपल्याला ध्यानसमाधी यामध्ये स्वारस्य असेल तर यावरून बोध घ्यावा की आपली प्रगती कोणत्या प्रकारे किती व्हायला पाहिजे. ध्यानसमाधीमधून व्युत्थान झाल्यावर
सभ्य सज्जन साधू संत महंत योगी संन्यासी ऋषी मुनी इत्यादींना बरोबर घेऊन आलेल्या पृथ्वीरूपी गोमातेला बरोबर घेऊन ब्रह्मदेव क्षीरसागराच्या किनारी दाखल झाले. तेथे त्यांनी आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाची अनेक प्रकारे प्रार्थना केली. येथे काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. 1. आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाची प्रार्थना करायची असेल तर ती आपल्या वैयक्तिक सांसारिक भौतिक मागण्यांसाठी करायची नाही. आपले वैयक्तिक सांसारिक भौतिक जीवन आपल्याला आपल्याच प्रारब्धानुसार प्राप्त झालेले आहे. यात जे काही सुसह्य असह्य असेल ते आपल्याच गतजन्माचे सुफळ कुफळ असते. हे दोन्हीही आपल्या मुक्तीसाठी अडथळा आहेत. तेव्हा आपल्या दृष्टीने अनुकूल प्रतिकूल असे जे काही असेल ते आयुष्य जगत सर्व विना कटकट सहन करून संपवायचे आणि त्या पलीकडे जीवन जगायचे. प्रार्थना करणाऱ्याने प्रार्थना केल्यावर त्याला काय काय हवे याची फलश्रुतीच्या नावाने यादी सादर करायची नाही. याला याशिवाय अन्य पर्याय नाही. यासाठी भगवंतश्रींसह कोणीही आपल्याला मदत करू शकत नाही. 2. प्रार्थना करायची असेल तर ती सर्वे भवन्तु सुखिनः यासाठी करायची. येथील सर्व काही भगवंतश्रींचे आहे. यामुळे येथे काहीही विनाकारण निर्माण झालेले नाही. येथील प्रत्येक वस्तू गोष्ट उपयुक्त आहे. या सर्वांच्यासाठी आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाची प्रार्थना करायची. यासाठी आपल्या स्वतःची निरपेक्ष बुद्धीने कष्ट घ्यायची तयारी असायला पाहिजे. प्रार्थना करणाऱ्याला आपण भगवंतश्रींची प्रार्थना करत आहोत याची कल्पना याचे भान असायला हवे. यासाठी त्याला भगवंतश्रींची ओळख असायला हवी. यासाठी प्रार्थनेमध्ये देवाची ओळख व्यक्त केलेली असते. ती त्याची स्तुती नसून वस्तुस्थिती आहे याची जाणीव प्रार्थना करणाऱ्याला असायला हवी आणि याला अनुसरून त्याने स्वतः शुद्ध पवित्र असायला पाहिजे. अशा प्रकारे प्रार्थना सर्वांच्या हिताचीच करायची आणि त्यावेळी सर्वांच्या कल्याणासाठी देवाला आवाहन करायचे, साकडे घालायचे. येथे व्यक्तिगत स्वार्थाचा लवलेशही असू नये. म्हणून देवाला प्रार्थना करण्यासाठी पुरोहितांकडून प्रार्थना करायची पद्धत सुरू झाली. यात पुरोहिताला देवाची ओळख आहे असे गृहीत धरलेले असायचे. परंतु आता पुरोहित स्वतः दार्शनिक नसतात. त्यांनीच फलश्रुतीसाठी विविध पूजा अर्चा विधी सोपस्कार रचले आणि तेच धर्माचा बाजार मांडून द्रव्य मिळवायला लागले. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने भगवंतश्रींना प्रार्थना केल्यावर पुढे काय घडले ते आपण पुढील प्रवचनात पाहू. हरिओम.